होय कांते, तुझी पोरगी गण पराली ना, कोणत्या गावला नवरा केला ना? तुम्हाला सांगतोय का, त्या तिची पोरगी पराली आणि तिलाच विचारतात ते तेवढ्या दुःखामध्ये आहे. आणि शोभला का तुम्हाला विचारायला तुझी काना पोरगी पराली ये तर कोणत्या गावी गेली? पाय ह्या बाईचा बोलला. राहू दे बाई, मोठ्या बदमाश आहेत ना मोहल्ल्यातल्या बाई आई. आता मला माहित राहिला असता आमची पिंकी परल म्हणून तर काल असा झाला असता व मीच लग्न नसतो लावून दिलो का. गेली फरताड कोटची तर कालच तर होती हो सकाळीच. धुना पाणी केलं ना, नरार तर गेलो नव्हतो. कधी पराली का मा, रातून बॅग गायब केलं न सकाळीच पराली. नाही तू काहीच म्हण बाई, पण त्या दारीला माझ्या अंगणामध्ये पाय नाही ठेवू दे. गेली पराली तर मरो तिकडच मरल ना, तरी दारीचा तोंड नाही पाहू मी. हो तशीच कर. गेली ना आपल्या मस्तीनं, जाऊ दे. तू काय सांगतेस कांते, नातू पतू झाल्यावर तुझ बरोबर येऊ देतेस गे. नाही येऊ देऊ, माझी जबान आहे सारीन बाई. नाही येऊ देऊ तिला मी माझ्या घरी. कशा बोलते घ्या बाया मला. एवढ्या दुखात आहे व ते बाई आणि कशा बोलता व तुम्ही? कांते, तुझी पोरगी पराली तर पराली, पण माझी पोरगी तशी घेऊन नाही पर बापा. का सांगते सारीन बाई, त्या आंब्याच्या झाडा मांग त्या दिवशी एका पोरा संग बोलत होती ना, तू मला शिकवतेस. आता माझी पोरगी गेली बाई तर बोला मालच टोमणे द्या. हो माझी पोरगी बदमाशच होती, गेली. तुम्ही जा ये बाबा आपल्या घरी जावा. उठा बरं येतून. पळून गेलेल्या मुलीचा फोन आल्यावर कांताबाई, पिंकीबाईचा फोन आला. काल केलं फोन. हॅलो, काल केलीस का फोन? परले बुंडे केलीस परून मरना गे तिकडच. 8 दिवस झाले बाप पिऊन पडून आहे बाजूवर. बांगड्या फुटतला मारलं मला. तुझ्या बाई 4 चौघामध्ये बोलायचा नाक नाही राहिला. आम्हाला सांगली असतीस तर बाप घरदार शेती गहाण ठेवून सोना नाना इकून तुझं लग्न लावून दिलं असतं. असं का आलं केलीस तर? मामा बेवडा राव का काहीच राव, साजरा पलंग गिलंग घेतलं नसतं. दारे बिना अन्नानं गे परून गेलीस तर गेलीस गे. सोन्याच्या कानातलं तरी काढून नोयस ठेवायची का? कर्नाटकाला रोवाला जाऊ ते कानातले घेतलो ना, ते कानातले घेऊ परलीस तर रिश्तेदार थू करत आहेत आमच्या नावानं. परून गेलीस तेव्हापासूनची कोणासंग बोलाचा नाक नसे. घराच्या बाहेर नाही निघत आहो मी. बोलतला बाया मला रच बोलतात, तुझी कण पोरगी घेऊ पराली नाहीये, तुझी कण पोरगी घेऊ पराली नाही. कोणासंग बोलू मामी? मला सांगायची हो एक शब्द. मी नाही म्हणलो असतो तर मग मला म्हणावलं पाहिजे. सारा टेन्शन देऊन टाकलीस आम्हाला बा. ठेव फोन आता, येते दुबारा फोन नको लावू. केलीस कर मर तिकडच मा. माझ्या पिंकी. कांताबाई, पिंकीचा फोन चालू काय? काव गे. पळून गेलेल्या मुलीचा फोन आल्यावर अगे येऊ नको बाप, तुझ्या फलक्या करून खुला रांधते मा. मस्त रागाला भरलाय. खूनच करतो म्हणते तुझा. तू येवा बिवाचे सपनच नको पाहू ये बाई. आगे तर दुसऱ्याच्या पोरी घेऊ परत ना. दुसऱ्याचा का आलं घाटे. तू गेलीच ना, त्याची सांग ना. त्या मोहल्ल्यातल्या बाया तरी म्हणत 1 नंबर दिसते तुमची पिंकी. काही नाही पण चपरासी मुपरासी बाबू मुबू भेटत होता म्हणून. का म्हणलीस? काचा रिपेक्शन घे. नाही येऊन मा रिपेक्शन लगीन नाही येऊन. का म्हणतील आम्हाला लोक? काल केली असेल गे पिंकी अशी. डोरोडोरी आठवण येते या बाई मला तुझी. डोरोडोरी आठवण येते. का करते ये बाई? जावई काम धंदे का करते? माझ्या मासी कशी फसलीच गे त्या कंपनी वाल्याला. एवढी देखणी पोरगी मा कोटी. आगे तो पुण्याला जाप करते कंपनीत तर किती दिवस जाप करल गे ते. ती येईल ना कधी नाही कधी. किती दिवस जाप करून पोचल तर तुला. आगे मिस्त्री कामवाल्याला केली असतीस तरी काही झाला नसता. दिवसाचे 300 रुपये रोजी कमवून तुला पोचलं नसतं. केलीस तर कर आता मर तिकडच. पण पोरगा बिरगा झाल्याशिवाय येऊ नको ये बाई. आगेच तर बारसा गिरसा इकडच करून परिकला तुझ्या बापाचा राग शांत होते. जवायाची ना तुझी फोटो पाठवजो या बाई सुरेखा बाईच्या मोबाईल वर. मग सुरेखा बाई मला दाखवते कोण्या वाहनाचा नवरा केलीच का तर पाहतो. चोराला नाही दिसत माझी पोरगी.